हॅलो, नमस्कार. मी अक्षता. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ह्या आधीचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेलच. घरून बॅग पॅक करून आम्ही निघालो पुणे-सातारा हायवेच्या दिशेने. कुठे चाललो आणि कशासाठी हे तुम्हाला पुढे कळेलच. त्यासाठी ब्लॉग पाहत राहा. साताऱ्यावरून पुण्याला जाणारा रस्ता मोकळा होता, पण पुण्यावरून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर तर फुल ट्रॅफिक जाम होतं. आम्ही नेहमी एस टीने जातो. मला एस टीचा प्रवास आवडतो, पण आज हॉलिडेमुळे गाड्यांना खूप सारी गर्दी होती. त्यामुळे मिळेल त्या गाडीने आम्ही निघालो पुण्याच्या दिशेने. आम्ही जात असताना जो नसरापूर रस्ता उन्हाच्या कडाक्यामुळे रिकामा होता, तिथेच काही वेळाने तुडुंब गर्दी आणि ट्रॅफिक जाम होणार ह्याचा विचारसुद्धा केला नव्हता. एका 3 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने पूर्ण महाराष्ट्र हादरला. घरी पोहोचताच आम्हाला ही बातमी समजली. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ही एक लज्जास्पद घटना घडलेली आहे. त्या बाळाला लवकरात लवकर न्याय मिळावा हीच अपेक्षा करते मी ह्या सरकारकडून. कात्रजवरून स्वारगेटला जात असताना पुण्यातील आमच्या लाडक्या BMT बसमध्ये बसलो. ते दादा जसे गाडी चालवत होते ना, ते असं वाटत होतं की रोलर कोस्टरमध्ये आम्ही बसल्याचं फिलिंग येत होतं. स्वारगेटला पोहोचून तिथे मेट्रो स्टेशनचं उरकलेलं काम पाहिलं आणि आपल्या लाडक्या शहरात आल्याचा जो आनंद होतो तो शब्दात सांगण्यासारखा अजिबात नाही. त्यानंतर स्वारगेटला एक 5-10 मिनटं वाट पाहिल्याच्या नंतर आम्हाला मिळाली हडपसरसाठीची बस. बस तर मिळाली, पण जागा बसायला अजिबात नव्हती. फुल गाडी भरलेली होती. त्यामुळे आम्ही उभं राहूनच प्रवास केला. बघा, आम्ही बसचा प्रवास केला आणि कधीतरी त्या बसच्या प्रवासात कोणत्या पॅसेंजरची भांडणं कंडक्टरसोबत झाली नाही, असं कधीच झालेलं नाही. तर त्यानंतर भांडण बघता बघता आम्ही पोहोचलो हडपसरला. हडपसरला जाताच माझा भाऊ तिथे तयारच होता आम्हाला नेण्यासाठी. आज होता माझ्या पप्पांचा बड्डे, म्हणूनच इथे येण्याचं हे कारण. एवढ्या गर्दीत आणि ट्रॅफिकमध्ये आम्ही हा प्रवास करून इथे आलो. का तर फक्त सरप्राईज प्लॅन केलं होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी. तर सरप्राईज इथे संपत नाही, तर अजून पुढे सरप्राईज बाकी आहेत पप्पांसाठी. आम्ही येणार हे फक्त एकच सरप्राईज होतं. तर ब्लॉग पाहत राहा. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अजून कळेल की आम्ही अजून कोणतं सरप्राईज दिलं होतं पप्पांना. त्यासाठी माझे ब्लॉग कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या पेजला अजूनही फॉलो केले असेल तर पेजला फॉलो करा. पुन्हा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.